आज तर तुमच्या भावानं डायरेक्ट आयफोन 17 प्रो मॅक्स घेऊन घेतला आणि कसा घेतला तर चला तर तुम्हाला व्हिडिओ मध्ये दाखवतो। दुपारच्या टाइमला तयारी वगैरे करून आम्ही निघालो होतो पार्सल नेऊन द्यासाठी, कारण की हे पार्सल आपल्याला यवतमाळला पाठवायचं होतं। त्याच्यानंतर मस्त गाडीवर बसलो आणि त्याच्यानंतर निघालो आडव्या तिडव्या रस्त्यानं राजापेठवर जासाठी। 3-4 रस्ते क्रॉस करून आम्ही पोहोचून गेलो डायरेक्ट राजकमल चौकात। राजकमल चौकात आलो आणि गर्दी पाहतो तर एकदम खतरनाक पडली होती इथं। तुम्हाला तर माहिती आहे एनी टाइम इथं राजकमलवर गर्दी असतेच। त्याच्यानंतर ट्रॅव्हल जवळ आलो, कारण की या ट्रॅव्हल्स मध्ये आपल्याला पार्सल टाकायचं होतं। त्यानंतर काका संग बोलणं करून घेतलं आणि त्याच्यानंतर पार्सल टाकून दिलं आणि निघालो आम्ही डायरेक्ट मोबाईल मार्केट मध्ये जासाठी। आणि तिथून डायरेक्ट मोबाईल मार्केट मध्ये आलो, कारण की आपल्याला आयफोन वाल्या जवळ जायचं होतं। तिथं आपला मोबाईल रिपेअरला टाकला होता। तिथून आपला मोबाईल वगैरे घेऊन घेतला आणि ह्या गड्याचा मोबाईल आहे तो या मस्त हसून राहिला होता, कारण की त्याचा मोबाईल भेटला होता। आता त्याच्याजवळ मोबाईल आला म्हटल्यावर त्याला लस्सी पाजच लागते। त्यानंतर लस्सीच्या दुकानावर आलो, मस्त फुकटाची लस्सी पिऊन घेतली। तुम्हाला तर माहित आहे तुमचा भाऊ फुकटाचं कधी सोडत नाही। त्याच्यानंतर आपल्या गड्यासाठी रूम पाहिजे होती, मग ह्या मस्त फोनवर बोलून राहिला होता। त्याच्यानंतर आम्ही पोहोचून गेलो डायरेक्ट गाडगेनगरात। तिथं मस्त रूम वगैरे पाहिली, रूम काही भेटली नाही। त्याच्यानंतर घंटाभर चांगल्या त्या गल्लीतल्या गल्लीत हिंडलो। त्याच्यानंतर रूम काही भेटून नव्हती राहिली। त्यानंतर मस्त थंडागार गोला घेऊन घेतला आणि त्याच्यानंतर निघालो डायरेक्ट घरी जासाठी, कारण की आज वहिनीचा बर्थडे होता। त्या कारणाच्यानं मला लवकर घरी जायचं होतं। तेवढ्यातच दादाचा फोन आला की तू पनीर घेऊन ये म्हणे। मस्त पनीरच्या दुकानात आलो, तिथून पनीर घेऊन घेतलं आणि डायरेक्ट आलो केकच्या शॉप मध्ये। तिथून मस्त केक वगैरे सिलेक्ट करून घेतला। त्याच्यानंतर निघालो डायरेक्ट घरी जासाठी। डायरेक्ट घरी आलो, घरी येतो तर काय मस्त तयारी चालूच होती। मस्त बर्थडे सेलिब्रेट वगैरे करून घेतला। त्याच्यानंतर आता आम्ही मस्त जेवण वगैरे करतो। तुम्ही तेवढं फॉलो नसन केलं तर फॉलो करून घ्या, तुम्हाला तुमच्या डावची शपथ।